असं म्हटलं जातं की कोर्टाची पायरी कधीच चढू नये, परंतु कधीकधी कळत नकळत झालेल्या चुकीमुळे किंवा कधीकधी आपली काही चूक नसताना सुद्धा समोरच्याने केस केली म्हणून आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागते. कधीकधी साक्षीदार म्हणून माननीय न्यायालयामध्ये जावे लागते. न्यायालयामध्ये तुम्ही पहिल्यांदाच जात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांचं उत्तर देणार आहोत. ज्यावेळी एखादा व्यक्ती हा न्यायालयामध्ये पहिल्यांदा जातो तेव्हा त्याच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात. जसं की आपण माननीय न्यायालयाच्या कक्षामध्ये जाताना चप्पल घालून जावं लागेल का काढून जावं लागेल? एखादी साक्ष चालू असताना आपल्याला मध्ये बोलता येईल का? आपल्याला त्या ठिकाणी आजूबाजूला जाऊन धूम्रपान करता येतं का? मोबाईल घेऊन जाता येतो का? शूटिंग करता येतं का? एवढंच नाही तर जेव्हा आपला पुकारा केला जाईल तेव्हा आपल्याला कायम ती केस संपेपर्यंत माननीय न्यायालयामध्ये उभंच राहावं लागेल का आपल्याला बसता येईल? हे आणि असे अनेक सारे प्रश्न जे तुमच्या मनामध्ये असतात जेव्हा विशेषतः तुम्ही पहिल्यांदा माननीय न्यायालयामध्ये जातात, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जो पहिला प्रश्न असतो तेव्हा बरेच जण आपण पाहतो की माननीय न्यायालयामध्ये गेल्यानंतर जेव्हा माननीय न्यायाधीश पुकारा करतात त्यावेळी बरेच जण हे चप्पल त्या माननीय न्यायालयाचं जे दालन असतं, ज्या ठिकाणी माननीय न्यायाधीश बसलेले असतात, जिथं प्रत्यक्ष सुनावणीचं कामकाज होतं, त्या ठिकाणी त्याच्या बाहेर चप्पल सोडून ते आतमध्ये जातात. तर असं कायद्याचं कोणतंही बंधन नाही की आपण बाहेर चप्पल सोडून विना चपलेचं विना शूजचं आतमध्ये जावं. तर आपण चप्पल घालून किंवा शूज घालून सुद्धा त्या जिथं सुनावणी प्रत्यक्ष सुरू असते, ज्याला कोर्ट हॉल म्हटलं जातं, त्या ठिकाणी आपण जाऊ. दुसरा प्रश्न असा होता की आपल्यातर्फे आपण एखादा साक्षीदार बोलावलेला आहे, तो साक्षीदार साक्ष देतोय, आपण पाठीमागं बसलेलो आहोत, तो साक्षीदार उलटसुलट उत्तरं देतोय, तर आपण मधूनच उठून साक्ष चालू असताना त्या साक्षीदाराला काही सांगू शकतो का? तर आपल्याला असं अजिबात करता येत नाही. आणि जर आपण असं केलं तर आपण केलेलं ते कृत्य त्या साक्षीदाराच्या जबाबामध्ये रेकॉर्ड केलं जाऊ शकतं की आपण मध्ये उठून गोंधळ केला, आपण त्या साक्षीदाराला शिकवलं, आणि निश्चितपणे याचा परिणाम जो आहे तो त्या साक्षीदाराच्या साक्षीवर होतो आणि त्यामुळे आपलं नुकसानसुद्धा होऊ शकतं आणि आपलं हे कृत्य आपल्या विरुद्ध केस जाण्यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळं साक्ष चालू असताना कधीच मध्ये बोलू नका. बऱ्याच वेळा आपले वकील जे आहेत ते न्यायालयामध्ये युक्तिवाद करत असतात, आपली बाजू मांडत असतात, आणि आपली बाजू मांडत असताना विरुद्धचे वकील जे आहेत ते त्यास हरकत घेतात. आपल्याला राग अनावर होतो आणि आपण मध्येच उठून गोंधळ घालतो. आपण कधीकधी आपल्या वकिलांना बोलतो, कधीकधी विरुद्धच्या वकिलांना बोलतो, आणि हे सर्व न्यायालयीन कामकाज सुरू असताना आपण करतो. तर अशी गोष्ट करण्याची परवानगी नसते. आपल्याला जर का आपल्या वकिलांना काही सांगायचं असेल तर आपण हळूच जाऊन सभ्य शब्दामध्ये त्यांच्या कानामध्ये ती गोष्ट सांगू शकता. त्यांना एखाद्या चिठ्ठीवर लिहून आपल्या वकील साहेबांकडे ते देऊ शकता. परंतु विरुद्धच्या वकिलांना आपल्याला बोलता येत नाही, अरेरावी करता येत नाही, आणि असं जर झालं तर आपल्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. पुढचा एक प्रश्न आपल्याला नेहमी होतो की काही जणांना धूम्रपान जे आहे ते करायची सवय असते. ते वेळ काळ पाहून न्यायालयाच्या आवारामध्ये आजूबाजूला कुठेतरी जाऊन धूम्रपान करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे न्यायालयाच्या आवारामध्ये धूम्रपान करणे हा दंडनीय असा गुन्हा आहे आणि त्यासाठी आपल्याला शिक्षासुद्धा होऊ शकते. जेव्हा आपण न्यायालयामध्ये जातो, आपण केसमधले वादी असतो, प्रतिवादी असतो, आरोपी असतो, फिर्यादी असतो, किंवा आपली एखादी तारीख असते, आणि आपण आपल्या कुठल्या तरी चहा पिण्यासाठी म्हणा किंवा अन्य कामासाठी म्हणा थोडंसं ते न्यायालयीन कक्षापासून दूर जातो, आणि नेमकं त्याच वेळी आपला पुकारा केला जातो. तर आपला पुकारा केल्यानंतर आपण गैरहजर असलो तर त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात? तर जेव्हा न्यायालय आपल्याला बोलावते आणि आपण गैरहजर असतो त्यावेळी माननीय न्यायाधीश हे आपली गैरहजेरी मांडून फौजदारी केसेसच्या प्रकरणांमध्ये आपल्या विरुद्ध वॉरंट काढू शकतात, दिवाणी प्रकरणांमध्ये आपल्या विरुद्ध आदेश करू शकतात. परंतु जे ट्रायल कोर्ट्स असतात, जसं की तालुका कोर्ट असेल, जिल्हा कोर्ट असेल, या ठिकाणी जे आहे ते थोडा वेळ ती केस जी आहे ती कीप बॅक केली जाते, म्हणजेच थोड्या वेळासाठी बाजूला ठेवली जाते आणि नंतर काही वेळाने त्याचा पुकारा केला जातो. याचा उद्देश असा असतो की आपल्याला पुन्हा एकदा संधी द्यावी. त्यामुळे आपण जर कोर्टामध्ये केससाठी आलेला असाल तर न्यायाधीश कक्षापाशी थांबा, आपला नंबर येण्याची वाट पहा, जे केस पुकारणारे असतात त्यांच्याकडे लक्ष ठेवा, आणि आपण कोर्टामध्ये कामासाठी आलेला असाल तर आपण इकडं तिकडं जाऊ नका, ज्यामुळे आपलं नुकसानसुद्धा होऊ शकतं. आणखी एक कॉमन प्रश्न असतो जो नेहमी विचारला जातो
की आपण न्यायालयीन कक्षामध्ये म्हणजे जिथं प्रत्यक्ष कामकाज चालतं तर त्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाऊ शकतो का? तर हो, कारण माननीय न्यायालयामध्ये असं कोणतं लॉकर वगैरे नसतं की जिथं आपल्याला मोबाईल त्या सेफ लॉकरमध्ये वगैरे ठेवावं लागतं. आपण मोबाईल घेऊन जाऊ शकतो, परंतु आपण त्या मोबाईलने कोणत्याही प्रकारचं चित्रीकरण करू शकत नाही, प्रत्यक्ष कोर्ट हॉलचं फोटो काढू शकत नाही किंवा अगदी गुप्तपणे सुद्धा त्याचं आपण शूटिंग करू शकत नाही. माननीय न्यायालयामध्ये अशा प्रकारे मोबाईल घेऊन जेव्हा आपण जातो तेव्हा आपला मोबाईल हा सायलेंट मोडवर ठेवावा लागतो. जर न्यायालयीन कक्षामध्ये मोबाईल वाजला तर माननीय न्यायाधीश हे आपला मोबाईल जप्त करू शकतात, आपल्याला वॉर्निंग देऊन आपला मोबाईल परत देऊ शकतात किंवा आपल्याला दंडसुद्धा करू शकतात. त्यामुळे न्यायालयीन कक्षामध्ये जात असताना आपला मोबाईल हा सायलेंट मोडवर आहे का याची जरूर खात्री करा आणि न्यायालयीन कक्षामधलं शूटिंग करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. जेव्हा आपण आरोपी म्हणून आपल्याला माननीय न्यायालयासमोर हजर केलं जातं, आपण पाहिलं असेल की माननीय न्यायाधीश हा त्या आरोपीला एक प्रश्न आवर्जून विचारतात की पोलिसांच्या विरुद्ध तुमची काही तक्रार आहे का? आणि हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असतो की प्रत्येक आरोपीला हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आरोपीला मारहाण तर झालेली नाही ना याबद्दलचे ते प्रश्न असतात. जेव्हा माननीय न्यायालय हे आरोपीला तुमची पोलिसांच्या विरुद्ध काही तक्रार आहे का असं विचारतात आणि तो आरोपी पोलिसांनी त्या आरोपीला मारहाण केलेली असेल, त्रास दिलेला असेल याबद्दल माननीय न्यायालयामध्ये सांगतो, त्यावेळी माननीय न्यायालय हे त्या आरोपीचं म्हणणं रेकॉर्ड करून घेतात आणि संबंधितांवर कारवाईसुद्धा करू शकतात. दुसरा एक प्रश्न होता की आपण एखाद्या केसमध्ये आरोपी आहोत किंवा एखाद्या दिवाणी केसमध्ये आपण वादी किंवा प्रतिवादी आहोत आणि माननीय न्यायालयामध्ये साक्ष सुरू झाली आपल्या केसमधली, तर ती साक्ष पूर्ण होईपर्यंत आपल्याला उभेच राहावे लागते का? तर अजिबात नाही, कारण पक्षकारांना बसण्यासाठी सुद्धा न्यायालयीन कक्षामध्ये व्यवस्था असते. मग तो आरोपी असो की त्या केसमधील पक्षकार असो की साक्षीदार असो, त्या ठिकाणी पुरेशी बसण्याची व्यवस्था असते. आपण केसचा साक्षी पुरावा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी बसूसुद्धा शकता. आपल्याला ती केस संपेपर्यंत उभे राहण्याची आवश्यकता नसते. आपण एखाद्या न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट लिहून दिले, प्रतिज्ञापत्र लिहून दिलेलं आहे आणि जेव्हा आपण त्या प्रतिज्ञापत्राची सत्यता सांगण्यासाठी साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये उभे राहता तेव्हा त्या ॲफिडेव्हिटमधील मजकूर खोटा आहे असं आपल्याला म्हणता येईल का? जर आपण स्वतःहून माननीय न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट लिहून दिलेलं असेल, ते शपथेवर लिहून दिलेलं असतं आणि शपथेवर खोटी साक्ष देणं हे गुन्हा असतो. त्यामुळे आपण दिलेल्या ॲफिडेव्हिटमधील मजकूर आपणच खोटा आहे असे म्हटलं तर आपल्या त्या म्हणण्याला अर्थ उरत नाही, आपण खोटे बोलत आहात असे त्यावरून सिद्ध होऊ शकते. आता जेव्हा साक्ष सुरू होते तेव्हा विरुद्धचे वकील हे आपला उलट तपास घेत असतात. काही लोक जे आहेत ते समोरच्या वकिलांनाच जणू काही आपले दुश्मन आहेत असे समजून उत्तरे देत असतात, उलटसुलट उत्तरे देतात, इरिलेव्हंट उत्तरे देतात. म्हणजे प्रश्न एक असतो आणि उत्तर ते वेगळंच देतात आणि ॲरोगन्सी वापरतात, म्हणजे उद्धट उत्तरं देतात. तर जेव्हा अशा प्रकारची उत्तरं दिली जातात तेव्हा आपली ती वर्तणूक ही रेकॉर्डसुद्धा केली जाऊ शकते. माननीय न्यायालय हे त्या संबंधित वकिलाच्या विनंतीवरून किंवा स्वतःहून सुद्धा आपण अशा प्रकारची उद्धट उत्तरे देत आहात, आपण अशा प्रकारची इरिलेव्हंट उत्तरे देत आहात असे म्हणून आपली वर्तणूक जी आहे ती आपली वर्तणूक ही रेकॉर्ड करू शकतात, ज्याचा परिणाम हा आपल्या केसवर होऊ शकतो आणि आपली ती वर्तणूक आपली केस विरुद्ध जाण्यासाठी कारणीभूतसुद्धा ठरू शकते. आता आणखी एक असा प्रश्न होता की माननीय न्यायालयामध्ये जाताना काही विशिष्ट कपडे वगैरे घालून जावं लागतं का? तर माननीय न्यायालयामध्ये जात असताना वकिलांसाठी ड्रेस कोड आहे, परंतु पक्षकारांसाठी असा विशिष्ट ड्रेस कोड नाही. परंतु जेव्हा आपण न्यायालयामध्ये जात असतो, आपल्या केसच्या कामकाजासाठी जात असतो, तेव्हा कपडे हे नीटनेटके असले पाहिजेत. जसं की त्यामध्ये कोणती अश्लीलता नसली पाहिजे, कोणताही भडकपणा नसला पाहिजे किंवा ॲबनॉर्मल कपडे नसले पाहिजेत. जे कॉमन लोक घालतात तसे सर्व कपडे जे आहेत ते आपण घालून गेलं पाहिजे. अत्यंत मळके, अत्यंत कमी तोडके कपडे घालून आपण माननीय न्यायालयामध्ये गेलात तर आपल्याबद्दलचं मत जे आहे ते सुद्धा बदलू शकतं. आणि बऱ्याच वेळा आपल्यासोबत कागदपत्रांची बॅग असते, तर आपली कागदपत्रांची बॅग जी आहे ती घेऊन आपण माननीय न्यायालयाच्या कक्षामध्ये जाऊ शकतो का? तर हो, जाऊ शकतो. आपण आपली कागदपत्रांची बॅग, आपल्यासोबतचा मोबाईल जो सायलेंट करून तोही घेऊन जाऊ शकतो. आता आरोपीने जर पोलिसांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे असं म्हटलं तर काय होतं? जेव्हा आरोपीला एखाद्या माननीय न्यायाधीशांसमोर उभं केलं जातं, माननीय न्यायाधीश त्यांना विचारतात की पोलिसांच्या विरुद्ध तक्रार आहे का?
आणि आरोपी हे पोलिसांच्या विरुद्ध तक्रार करतात, मारहाणीची करतात, छळाची करतात, पैसे मागितले म्हणून करतात, त्यावेळी माननीय न्यायालय हे त्या आरोपीची तक्रार रेकॉर्ड करून घेतात, त्याच्या चौकशीचे आदेश देऊ शकतात आणि त्यामध्ये जर का सत्यता आढळली तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईसुद्धा करू शकतात. आता माननीय न्यायालयामध्ये तारखेस गेल्यानंतर कसे वागावे? बऱ्याच वेळा आपण कोर्टामध्ये गेल्यानंतर आपण गुंड्या सोडतो शर्टाच्या किंवा काही तोडके कपडे घालतो किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जेव्हा माननीय न्यायालयाकडून किंवा विरुद्धच्या वकिलाकडून, स्वतःच्याच वकिलांकडून न्यायाधीश कक्षामध्ये जेव्हा काही प्रश्न विचारले जातात, काही माहिती विचारली जाते, त्यावेळी आपण त्याला विचित्र उत्तरे देतो, उद्धट उत्तरे देतो किंवा मला काही माहीत नाही असे म्हणतो. आणि हे साक्षीच्या पिंजऱ्याच्या बाहेरच्या गोष्टी मी सांगतोय की आपल्याला जर माहिती असेल तरी ते आपण साध्या शब्दामध्ये माहिती आहे म्हणून सांगावं, माहिती नसेल तर आपण अत्यंत कमी आवाजामध्ये, जास्त आरडाओरडा होणार नाही, गोंधळ होणार नाही अशा पद्धतीनं आपण ती माहिती सांगितली पाहिजे. माहीत असेल तर माहिती आहे म्हणून सांगितलं पाहिजे आणि माहिती सांगावी, माहीत नसेल तर माहीत नाही हे सुद्धा आपण कमी आवाजामध्ये, जास्त आरडाओरडा न करता, गोंधळ न करता सांगितलं पाहिजे. कारण माननीय कोर्टाचा डेकोरम सांभाळणं ही सर्वांची जबाबदारी असते. आता पुढचा एक प्रश्न असतो की साक्ष देत असताना जर उद्धट उत्तरं आपण दिली तर काय होईल? जसं की मी आत्ताच सांगितलं की साक्ष देत असताना जर आपण उद्धट उत्तरं दिली तर त्याचं रेकॉर्ड होऊ शकतं आणि त्याचा आपल्या केस विरुद्ध जाण्यासाठी परिणामसुद्धा होऊ शकतो. आता फौजदारी केसमध्ये साक्षीचे जर समन्स आलेले असेल तर आपण कोणाला भेटायचं? कोर्टात जाऊन. कारण त्या साक्षी समन्सवर माननीय कोर्टाचं नाव लिहिलेलं असतं, केसचा नंबर असतो आणि कलमं जी आहेत ती कलमं असतात. या केसमध्ये आपल्याला साक्षीसाठी बोलावलेलं आहे. तर फौजदारी प्रकरणांमध्ये आपण जर साक्षीदार असाल आणि आपल्याला जर साक्षीसाठी बोलावलेलं असेल, तसं आपल्याला समन्स आलेलं असेल तर आपण संबंधित कोर्ट हॉलपाशी जावे. त्या ठिकाणी जे संबंधित कर्मचारी असतील त्यांना या केसमध्ये सरकारी वकील कोण आहेत हे विचारावे आणि त्या कोर्टातील जे सरकारी वकील आहेत ते सरकारी वकिलांचं दालन कोठे आहे याची चौकशी करून आपण त्या संबंधित सरकारी वकिलांची भेट घ्यावी. कारण सरकार पक्षातर्फे केस जी आहे ती सरकारी वकील चालवत असतात. अशी अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल. गोष्टी खूप छोट्या आहेत परंतु आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं आपल्या केसवर खूप सारा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण सर्व या गोष्टींचं पथ्य पाळाल तर निश्चितपणे आपली जी वर्तणूक आहे ती माननीय न्यायालयामध्ये रेकॉर्ड केली जाईल. आपला स्वभाव, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं ड्रेसिंग आणि आपलं माननीय न्यायालयापुढं केलेलं सबमिशन, हे जर सबमिशन शांतपणे असेल, संयमी असेल तर निश्चितपणे या गोष्टीसुद्धा नोटीस केल्या जाऊ शकतात.